ओम शांती, ओम शांती, ओम शांती. आपण आज शिकणार आहोत कुरड्यांची भाजी. मी आता कुरड्यांची भाजी करत आहे. त्याच्यासाठी मी 5-6 कुरडया अशा पूर्ण बारीक करून मस्त पाण्यामध्ये भिजू घालून दिलेल्या आहेत. त्याला आपण 15 ते 20 मिनिटांसाठी मस्त पाण्यात भिजू घालून ठेवूया आणि झाकून ठेवूया. त्याच्यासाठी आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक 3-4 कापोड्या लसणच्या आणि कोथिंबीर कापून घेऊया. कांदा आणि लसण आणि कोथिंबीर आता मस्त बारीक केलेला आहे बघा तुम्ही. आपण आता कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल आपण अंदाजे टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जिऱ्याची मोहरीची फोडणी देऊया. ते लाल झाल्यावर आपण आता त्याच्यामध्ये बारीक काटलेला लसण टाकूया. लसणला थोडं लाल होऊ द्या. नंतर कांदा. आपला कांदा आता थोडा लालसर होत आहे. आपला कांदा आता मस्त थोडासा लालसर झालेला आहे बघा. आपण त्याच्यामध्ये आता थोडं हळद पावडर, थोडं धन्यांचा कूट आणि थोडा गरम मसाला टाकूया आणि त्याला पूर्ण मिक्स करूया. चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायची आपण. घेतलेले आहेत बघा. एक तार किती छान दिसतोय. त्याला आपण आता पूर्ण मिक्स करूया. याला आता सर्व मिक्स केलेलं आहे. आपण आता आपल्या चवीनुसार थोडे त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया. थोडं कमीच टाकायचं कारण कुरड्यांमध्ये सुद्धा मीठ असते. याला आपण थोडं वाफू देऊ. बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त. त्याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला तर ही भाजी कशी झाली आहे हे तुम्हाला आता प्रांशू सांगेल. बघा आता प्रांशू तुम्हाला ती भाजीची चव सांगेल कशी झाली आहे ते. खूप छान.